असं काय नॉनव्हेजच आपलं टोटल प्युअर व्हेज. ओके, कोण कोणतं असेल तरी त्याच्यातलं? तू आणि पुष्कर खातो आणि सुनील नाही खात? कधीच नाही, कधीच नाही. हे मला माहित नव्हतं. सुनील, आनंद, हां, आनंद पण नाही खात? उमेश, शर्वरी, सुहास आणि स्नेहा. जेवणाची सोय कशी मग? ते असं नसतं ना, अरे मासे खाणारे बाजूला बसले की अरे वास नाही, येतोय. असं नाही ना, असं काही नाही. एकत्र एका टेबलवर हां, खाता. त्यामुळे ती हे आहे की बाबा एकत्र बसून खायचं. बरं, आईच्या हातचं मासे तर आहेच, पण असं स्पेसिफिक आहे की तू खूप दिवसांनी दौऱ्याहून घरी गेलायस तर आईला असं तू फरमाईश करतोस की आज बनव आई. फरमाईश करायची गरज नाही पडत एकतर मी दौऱ्यावर वगैरे हां, गेल्यानंतर. वा 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 वा, म्हणजे स्पेसिफिक हे बनव. हा, व्हेज मध्ये असेल तर चपाती, भेंडीची भाजी, वरण भात. भेंडीची भाजी तुला आवडते? हो, मला आवडते, खूप आवडते. काय बोलतोस? भेंडी वरण भात मला खूप आवडते. म्हणजे आता इथे कदाचित खूप जण बघत असतील तर कदाचित बऱ्याच जणांना भेंडी हा नाही प्रकार आवडत. नाही आवडत ना, 90% बिकॉज लोकांना नाही आवडत. बऱ्याचदा त्याच्यात बुळबुळीतपणा काहींचा असतो, तो बुळबुळीतपणा नाही आवडत. मग ती जी खरपूस भाजी असते, बऱ्याच जणांना भेंडी अशी परतवावी लागतात तेलात, मग ती आवडते. तशा तुला नेमकं भेंडी बुळबुळीत असली तरी आवडते की तुला पण एक स्पेसिफिक तुझी टेस्ट? नाही नाही नाही, असं काही नाही माझं. असं काही नाही, तू कशी भेंड्याची भाजी खाऊ शकतोस, कारण भेंडीच भेंडीच आवडते. आवडते. आणि माझं कुठल्याच बाबतीत असं फसी नाही आहे एकदम असं. हा, की हे नाही खाणार ते हा, नाही हे नाही खाणार, ते नाही खाणार, कुठे जाऊन मग ते बनवणाऱ्यांना त्रासच द्यायचा वगैरे, असं काही नाही. टेस्टी पाहिजे नो डाऊट, पण ते बेसिक असेल तरी मला चालतं, काहीच प्रॉब्लेम. अच्छा. जसं मगाशी उल्लेख केलास की नागपूरला गेलं की अमुकच मटणाचा प्रकार किंवा आणखीन म्हणजे जसं सावजी आणि हे काळं मटण, हे तू तिकडचे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकार सांगितले. तसं कोकण कट्टाची ही चिकन थाळी आहे जी आपण खास मागवली. आणि चिकन वडे हा आपला कोकणातला एक स्पेसिफिक जिव्हाळ्याचा भाग असतो. म्हणजे आता नुकतंच होळी गेली, त्यामुळे जे होळी नंतर आपल्याकडे मस्तपैकी चिकन वडे बनतात आणि ते गावाला चुलीवरचं खाण्यात मजा असते. पण तोच फ्लेवर आज आपण इथेच चाखायला मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे हे आहे चिकन मसाला, मला वाटतं सुकं चिकन आहे. नंतर हे कलेजी आहे, तुला आवडते? कलेजी आवडतं. चिकन रस्सा आणि सोलकढी जे आपलं भाग आहे महत्त्वाचा. आपण मगासपासून दोघंही गरमी असल्यामुळे जे पितोय जास्त. सो आता आपण घेऊया खायला. येस, मला वाटतं दौऱ्यावर गेल्यावर तुम्हाला मला वाटतं हे चवी चाखायला मिळतच असतील ना. म्हणजे असं काही स्पेसिफिक माहीत नसलं तरी पण तुम्ही जाता, फिरता, शोधता आणि आपण मला असं म्हणतात शोधलं की सापडतं. तशा प्रकारचं आहे. म्हणजे तुम्ही फूडी असाल तर तुम्ही शोधून काढता. शोधून काढावं कधी लागत पण नाही, चांगली गोष्ट अशी समोर येते पण. मगाशी आपण एक बोलता बोलता राहिलो की तुला काय बनवता येतं आणि तो फसलाय आणि तो फसलाय. किंवा झालाय चांगला. आता कुठे आम्ही सारे खवय्येमध्ये गेलो होतो ना मी. काय बनवलं असेल मी? काय नाही, त्यांनी मला सरप्राईज डिश मला सांगितली बनवायला. बाकी पुष्कर आणि मी गेलो होतो, तर आमचं ठरलं होतं की काय बनवायचं. आणि पुष्कर असल्यावर त्याला येतं ना बनवतं. पुष्करला येतच. तुमचं काय आम्ही ठरलं? मसाले भात घेतला होता. पुष्कर बोलला काय, सोप्पा. कॉम्प्लिकेटेड काही घेऊ नका. आणि आमच्या नंतर स्नेहा आणि कोणतरी होतं, त्यांनी जाम डोसा करूया, हे करूया वगैरे. तुला आम्ही मसाला भात करून झालं पण आमचं. तिथे मला ही भोगी भाजी बनवायला सांगितली. हो, संक्रांतीच्या आसपास गेलात की काय? संक्रांती स्पेशलला गेलो होतो. भोगी भाजी बनवायला सांगितली. त्याच्यामध्ये केवढा स्टफ आहे आणि काय काय असतं त्याच्यामध्ये. मग काय बनवला, खायचं कुठे आम्हाला. फक्त प्रोसेस सांगायची, तू झालाय कसा कोणाला. पण संकर्षण आहे ना तिथे. संकर्षण आहे. संकर्षणने खरोखर सांगितले नाही कसं झालेलं. खरोखर वाईटच झाला असणार. वाईट. हो, फक्त बेसिक काय आहे की आधी
म्हणजे तेल टाकलं किंवा हे टाकलं वगैरे ते, आणि भाज्या आणि विचार आता ओळखू शकतोस काय तू, बघ भाज्या वगैरे ते सगळं मी ओळखतो, किंवा कशानंतर काय टाकायचं एवढं माहिती माहितीये. आणि काय ते गाईड तसं करायला कशानंतर काय टाकायचं हे मला सांग ना. पहिलं आपण तेल टाकलं की आपण काय टाकतो? ते आता भाजीवरती आहे ना. भाजीवरती आपली म्हणजे आपण टाकतो मला पण जनरली सगळ्यात आधी नजर टाकतो की तेल कसं झालंय, काय झालंय, कांदा हे झालाय का, नीट गोल्डन झालाय का वगैरे. म्हणजे एवढं माहितीये की जरा तो त्याचा कलर असा गोल्डन झाला पाहिजे की जसं मग त्याला जरा परतवून घ्यायचा वगैरे हे शब्द माहिती आहे. पण तरी सांग, बेसिक एक भाजी करायची आहे आणि तुला फोडणी द्यायची आहे आणि तुझ्याकडे मोहरी आणि जिरा आहे, तर पहिलं तू काय टाकशील? मी हे टाकेन आधी मोहरी, जिरा, मसाला. पण मोहरी नंतर जिरा लगेच टाकायचं असतं की असा एक शब्द असतो की मोहरी जरा मोहरी जरा काय तडतड उड्या मारायला लागल्यावर करायचं. मोहरी जरा तडतडली की जिरा टाकायचं. मग जिरा जरा हा मग जिरा जरा काय झालं की कांदा टाकायचा. काय अजून ब्राऊन झाल्यावरती किंवा जिरा जरा फुललं पाहिजे फुललं पाहिजे. की मग कांदा टाकायचा. आणि कांदा आपल्याला माहितीये बेसिकली, तू मागासपासून शब्द वापरतोयस, गोल्डन झाला पाहिजे, थोडा ब्राऊन झाला पाहिजे. आईला जर अशी, आईने एकदा म्हटलं समजा, आणि काय आज मला जेवण नाही बनवायचं, तिचं एवढं डेअरिंगच नाही. तरी पण म्हटलं चल की आज मला तुझ्याच हातचं खायचं, तर तू कुठलं डेअरिंग करशील, कुठला पदार्थ बनवायची? मी तिला सांगेन तुला काय हवंय खायला, ती कुठची पण डिश, ती माझ्या बाजूला राहणार, ती मला इन्स्ट्रक्ट करणार, बाकी काम सगळं मी करणार. विषय संपला. तुला कुठली डिश आईसाठी बनवायला आवडेल? सोपी तिच्या बघतोय, इकडचं सोपी तिच्या बघतोय. इकडचं मटण कोल्हापूरचं ती बनवते तसं मटण तिला तांबडा पांढरा बनवू ना, तांबडा पांढरा पण बनवू. त्यात काय. चालेल चालेल. मला सांग, डाएट वगैरे हा तर तुमच्या कामाचा एक भाग आहे. तुझं डाएट कसं आहे बेसिकली? फूड, कारण तू फूडी आहेस, त्यामुळे डाएट किती करतोस? तरी फिटनेसवरनं मला वाटतं तू करतोयस. डाएट नाही करत मी, मग म्हणजे असं हार्डकोर स्वतःला स्टार्व करून मी काय करत नाही, किंवा स्वतःवर खूप हार्श होऊन किंवा असं मी नाही करत. पण लहानपणापासूनच ना मी पिझ्झा, बर्गर किंवा बाहेरच्या अशा गोष्टी ह्या कधीच नाही खाल्ल्या. म्हणजे मला अजूनही कधी कधी फार रेअरली, मी आता पिझ्झा किती माझ्या आयुष्यात मी किती वेळा खाल्ला असेल मी तुला सांगू शकतो, 50 वगैरे असेल आतापर्यंत. 50 वेळा मी पिझ्झा खाल्लाय. अच्छा, नाही आवडत म्हणजे बस? नाही, सवयच नाही. आवडतो मला, नाही आवडत असं नाही. पिझ्झा मला आवडतो किंवा बर्गर पण आवडतो. बँड्राचा हर्ष बेकरी आहे, ती माझी फेवरेट आहे तिकडचा बर्गर. तो बर्गर मी घरनं उडून बँड्राला, आता ट्रॅफिक आहे म्हणून जात नाही, पण आधी मी जायचो, बर्गर खायचो आणि परत घरी यायचो. असंही मी केलेलं आहे. हो, वा. पण मी घरचंच कायम खात असल्यामुळे मला कधी असं स्पेसिफिक डाएट करायची आणि वेट लॉस करायची गरज नाही लागली. वर्षानुवर्ष माझं वजन एवढंच आहे, 70. हो, कारण तू फिटनेसच्या बाबतीत बघायला गेलं तर तू खरंच आहे तसाच दिसतोस, जसा होतास तसाच. पण पूर्वी तू एकदम असा होतास. असा म्हणजे असा कॉलेजमध्ये, अख्खा कॉलेज माझं वजन किती असेल? 46 किलो. काय बोलतोस? माझ्यावरती जोक पण करायचं ना, हा पावसात भिजत नाही, असं पाड्या ह्याच्यात निघून जातो तो. इतका बारीक आहे. म्हणजे ते ती एक जातकुळी असते, म्हणजे आपण तसेच असतो, तसं होतं की मेटाबॉलिझम असं आहे. म्हणजे अंगाला लागत नाही बेसिकली. मी वजन वाढवण्यासाठी नंतर आमचा अमेरिका दौरा झाला, नकळत सारे घडले. इथे मी ठरवलं होतं मग काही करून वजन वाढवूनच यायचंय. हवा चांगली आहे, पहिलं फिरायचं पण आहे सगळं. आणि तिथे बहुतेक वेळी सुधीर काका बनवायचे, सुधीर भट बनवायचे. ते तर बाबा खाण्याच्या बाबतीत शौकीन. आता त्यांचं हॉटेल पण आहे ना मुलाचं. हो, पण माझ्या वेळेस काय झालं होतं, एकतर विक्रम गोखले होत्या, माझं नकळतं सारे घडले होतं, डॉक्टर लागूंचं मित्र होतं. त्यामुळे आम्ही जिथे जायचो तिथे सगळ्यांना आमच्या टीमला बोलवायचं, आणि टीम पण छोटी होती कारण 2च नाटकं घेऊन गेलो होतो. त्यामुळे सगळे कोणाच्या वेगवेगळ्या घरी जेवायला बोलवायचे.